महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे परिसरात बिबट्याच्या हल्ल्याने 69 वर्षीय निष्पाप शेतकरी गुलाब रामभाऊ साळवे यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वनविभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास गुलाब साळवे हे आपल्या शेतात वासरू बांधत होते। त्याचवेळी दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला। साळवे यांच्या आरडाओरडीमुळे त्यांचा मुलगा आणि सून मदतीला धावून आले, मात्र तोपर्यंत बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केले होते। साळवे यांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच वणी आणि दिंडोरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। मृत साळवे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून वनविभागाने तात्काळ घटनास्थळी पिंजरा लावला आहे। मात्र बळी गेल्यानंतरच जाग येते का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलाय। पिंपळणारे परिसरात दहशतीचे सावट असून वनविभागाने केवळ पिंजरा लावून थांबू नये, तर बिबट्याला जेरबंद करेपर्यंत मोहीम राबवावी अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागलीय। मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीही होत आहे। महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।